Ha. So Norton's theorem is any theorem or any linear network can be replaced by a current source ion in parallel with an impedance Zn, where ion is the current flowing through the short circuited path placed across the terminal. Now see, आपण थिवेनिन्स थिअरम पाहिला बरोबर. थिवेनिन्स थिअरम मध्ये आपण जे सर्किट दिलेलं असतं ते कन्वर्ट कशामध्ये करतो, एक व्होल्टेज सोर्स आणि एक रेजिस्टन्स, बरोबर ना. आणि नॉर्टन्स थिअरम मध्ये काय करतो, एक करंट सोर्स आणि एक रेजिस्टन्स, बरोबर. म्हणजे प्रिव्हियसली आपण जे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन जे शिकलोय, सेम सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचाच कन्सेप्ट इथे अप्लाय करायचे. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये व्होल्टेज सोर्स इज कन्व्हर्टेड इनटू करंट सोर्स आपण शिकलो. आता ह्याच्यामध्ये करंट सोर्स इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टेज सोर्स असं काहीतरी शिकूया. ठीक आहे. म्हणजे नॉर्टन्स थिअरम मध्ये तुम्हाला जर सर्किट मोठं दिलेलं असेल, दॅट बिग सर्किट कॅन बी रिप्लेस्ड बाय that big circuit can be replaced by a simple circuit which consists of a current source in parallel with a impedance, बरोबर. म्हणजे हे पूर्ण सर्किट कॅन बी कन्वर्टेड इनटू अ करंट सोर्स इन पॅरलल विथ अ रेजिस्टन्स. ठीक आहे. आता आपण स्टेप्स बघूया. थिवेनिन्स थिअरमच्या ज्या स्टेप्स आहेत नियर अबाउट त्याच स्टेप्स ह्याच्यामध्ये पण आहेत. थिवेनिन्स थिअरम मध्ये आपण काय करत होतो, जर सपोज एखाद्या ब्रांच मधलं करंट फाइंड आउट करायचं असेल तर ती ब्रांच आपण रिमूव्ह करत होतो, बरोबर ना. आणि रिमूव्ह केल्यानंतर त्याला ए आणि बी टर्मिनल मार्क करायचो. ठीक आहे. ह्या केसमध्ये आपण पण काय करतो, ती ब्रांच जी आहे ती रिमूव्ह करतो आणि रिमूव्ह करून टर्मिनल ए आणि बी मेन्शन करतो. पण एक ऍडिशनल अजून एक करतो की ह्या नॉर्टन्स थिअरम मध्ये आपण ती ब्रांच जी आहे ती शॉर्ट करतो. ठीक आहे. थिवेनिन्स थिअरम मध्ये ओपन करायचो, ह्या केसमध्ये आपण शॉर्ट करतो. तुम्ही स्टेप्स बघू शकता. फर्स्ट स्टेप इज शॉर्ट द ब्रांच थ्रू विच करंट इज टू बी फाइंड अँड मार्क टर्मिनल ए बी. आणि ती टर्मिनल ए बी काय करायचंय, शॉर्ट करायचंय. ठीक आहे. टर्मिनल ए बी शॉर्ट करतो आपण असं. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय होती थिवेनिन्स थिअरम मध्ये, थिवेनिन्स इम्पिडन्स कॅल्क्युलेट करत होतो. ह्या केसमध्ये सुद्धा आपण नॉर्टन्स इम्पिडन्स कॅल्क्युलेट करतो. ही स्टेप आहे, चेक करा. फाइंड नॉर्टन्स इम्पिडन्स झेडएन. आता इम्पिडन्स झेडएन कसं फाइंड आउट करतो, by replacing current sources and voltage sources with their internal impedances, right ना. म्हणजे इंटरनल इम्पिडन्सेस आपण रिप्लेस करतो इन द प्लेस ऑफ व्होल्टेज सोर्सेस अँड करंट सोर्सेस. आता व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट करतो आणि करंट सोर्स असेल तर ओपन करतो. आता ओपन किंवा शॉर्ट हे कोण डिसाइड करतं. आता सी, व्होल्टेज सोर्सचा इंटरनल इम्पिडन्स ऑफ व्होल्टेज सोर्स इज 0. therefore more current will flow through that particular branch. As more current can flow through that particular branch, that branch will be shorted. ठीक आहे ना. आणि करंट सोर्स असेल तर करंट सोर्सचा इंटरनल इम्पिडन्स ऑफ द करंट सोर्स इज इन्फिनिटी. therefore no current flows through that particular branch. If no current flows through that particular branch, then that branch will act as a open circuit. therefore current sources are replaced with their open circuit. ठीक आहे ना. असं आपण झेडएन कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट स्टेप थिवेनिन्स थिअरम मध्ये काय होती, व्हीटीएच फाइंड आउट करायचं होतं. म्हणजे थिवेनिन्स व्होल्टेज फाइंड आउट करायचं होतं. टर्मिनल ए आणि बी आपण ओपन ठेवले होते आणि त्या टर्मिनल ए आणि बी मधून आपण जर समजा डोकावून बघितलं तर जे काय व्होल्टेज दिसतं दॅट व्होल्टेज वॉज नथिंग बट थिवेनिन्स व्होल्टेज व्हीटीएच. ह्या केसमध्ये नॉर्टन्स थिअरम मध्ये काय आहे की आपण नॉर्टन्स करंट फाइंड आउट करतो, कारण ती ब्रांच जी आहे ज्याच्यामधून आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे ती ब्रांच आपण ओपन करत नाहीये, ओपन ठेवत नाही. ठीक आहे ना. आपण ती ब्रांच शॉर्ट करतो. शॉर्ट करतो म्हणजे आपल्याला त्याच्यामधलं करंट फाइंड आउट करायचं असते, बरोबर ना. म्हणजेच नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, फाइंड करंट फ्लोइंग थ्रू द शॉर्ट टर्मिनल ए बी, बरोबर. ही आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे. त्यानंतरची स्टेप कुठली असणार आहे आपली, एक मिनिट खाली घेते मी याला. सी, ड्रॉ नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट विच कन्सिस्ट ऑफ आयन इन पॅरलल विथ झेडएन. म्हणजे जे काही सर्किट डायग्राम मोठी दिलेली असेल त्या सर्किट डायग्रामला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे छोट्याशा सर्किट डायग्राम मध्ये, विच कन्सिस्ट ऑफ अ करंट सोर्स आयन अँड इम्पिडन्स झेडएन, बरोबर. आता सपोज एखाद्या डायग्राम मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायला जर सांगितलं तर तुमचे टर्मिनल्स कुठले आहेत, इथे ए टर्मिनल आहे आणि इथे बी टर्मिनल आहे, इजंट इट. नाव आता तिथे त्या प्लेसला आपण काय केलं होतं, शॉर्ट केलं होतं. म्हणजे इथे काय करायचंय आपल्याला, त्या पर्टिक्युलर ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचा असेल तर आपण त्या ब्रांच मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट करतो. असं लाईकवाईज कनेक्ट द
resistance or load resistance and then find current flowing through this particular branch. आता करंट फ्लोइंग थ्रू दिस पर्टिक्युलर ब्रांच आपण कसं फाइंड आउट करणार आहे? सी, तुम्हाला आयन माहित आहे राईट ना, म्हणजे टोटल करंट माहित आहे, टोटल करंट माहित आहे आणि दोन ब्रांचेस दिलेले आहेत. देन वी कॅन यूज हियर और वी कॅन अप्लाय करंट डिवायडर रूल. बरोबर? अकॉर्डिंग टू द करंट डिवायडर रूल, current flowing through a particular branch can be find out by using the formula total current into opposite resistance. आता ह्या केस मध्ये opposite resistance कुठला आहे? Zn आहे. So opposite resistance is Zn divided by total resistance म्हणजेच काय? Zn plus RL. By using this formula you can find the current flowing through that particular branch. Okay, then हे मी लास्टला फॉर्म्युला तसाच लिहिलाय. IL is equal to iron is the total current into the opposite branch resistance, that is Zn, right now, divided by Zn plus RL. Then we will take one problem. Draw the circuit diagram. See, using Norton's theorem, calculate current flowing through 2 ohm resistance. आता 2 ohm resistance is given here, right? I have already mentioned here branch terminals A and B. You can see that टर्मिनल ए अँड टर्मिनल बी. बरोबर? आता फर्स्ट स्टेप काय आहे आपली? ती ब्रांच जी आहे, ज्या ब्रांच मधून करंट फाइंड आउट करायचंय ती ब्रांच रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटेड पाथ रिप्लेस करायची. मी रिप्लेस केली आहे बघा. ब्रांच, त्या ब्रांच मधला रेजिस्टन्स रिमूव्ह केला. हा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स मी रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी मी एक शॉर्ट सर्किटेड पाथ प्लेस केली. हॅलो. हा, हॅलो. हा मॅडम, सर्किट दिसत नाही. सर्किट दिसत नाही? काय दिसते मग? ते मगाशीच स्टेप दिसायला लागलेत. अच्छा, स्टेप्स दिसत आहेत. एक मिनिट. दिसलं का? नाही, सर्किट दिसतच नाहीये. नाही. एक मिनिट. आता आता दिसते सर्किट? हो, दिसलं. ओके. ऋतुजा, तुला? Yes, ma'am. हा. So using Norton's theorem, calculate current flowing through 2 ohm resistance. 2 ohm resistance मधला आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू नॉर्टन्स थिअरम काय करायचंय? ती ब्रांच, ज्या ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचं ती ब्रांच आपल्याला रिमूव्ह करायची आहे. सो 2 ohm विल बी रिमूव्ड, राईट ना. आणि ए आणि बी टर्मिनल मार्क करायचे आणि तिथे काय करायचे? शॉर्ट सर्किटेड पाथ क्रिएट करायचे लाईकवाईज. ठीक आहे. आता ह्या शॉर्ट सर्किटेड पाथ मधला अकॉर्डिंग टू द स्टेप्स, सेकंड स्टेप काय आहे आपली? फाइंड करंट फ्लोइंग थ्रू शॉर्ट टर्मिनल ए बी. ह्या ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचा, बरोबर ना. जर समजा ह्या ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचा असेल तर सी, आपल्याकडे दोन व्होल्टेज सोर्सेस दिलेले आहेत. एक आहे V1 आणि दुसरा आहे V2, राईट. V1 इज 2 व्होल्ट अँड V2 इज 6 व्होल्ट. बरोबर? सो फाइंड करंट फ्लोइंग थ्रू दिस शॉर्टेड पाथ. आता सी, दोन व्होल्टेज सोर्सेस आहेत. बिकॉज ऑफ V1 सम करंट इज जनरेटेड, that is I1. बरोबर ना. हा I1 current is produced or generated because of this V1 source, and I2 current is generated because of this V2 source, राईट ना. म्हणजे दोघांचं पण करंट डायरेक्शन बघा तुम्ही, दोघांचे पण आतल्या साईडने आहे. कारण आपलं करंट कसं फ्लो होतो? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. हे इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे करंटची डायरेक्शन आपली कुठली असणार आहे? लाईकवाईज डाउनवर्ड डायरेक्शन. अँड हिअर ऑल्सो negative and this will be positive. Therefore the current will flow through this, flow from negative to positive, means downward direction. Means iron branch मधून करंट जो फ्लो होणार आहे that will be I1 plus I2 असणार आहे. So I have written here formula. Check this formula. Iron is equal to, iron म्हणजे काय? शॉर्टेड पाथ जी आहे, that is we can say that it is Norton's path, and current flowing through this Norton's path is Norton's current, right now. So Norton's current, so this Norton's current IN is equal to I1 plus I2.
बरोबर. आता I1 प्लस I2 आलेला आहे आपल्याला. I1 इज द करंट फ्लोईंग थ्रू मेश 1 अँड I2 इज द करंट फ्लोईंग थ्रू मेश 2. कसं आपण असं कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. आता I1 काय आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ I इज इक्वल टू V डिवायडेड बाय R आपण लिहू शकतो. राईट ना. सो I1 इज इक्वल टू V1 डिवायडेड बाय R1. आपण जर समजा ह्याला R1 मेन्शन केलं आणि ह्याला R2 मेन्शन केलं तर काय येणार आपल्याला I1 is equal to V1 divided by R1. V1 R1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 ओहम. So I have written here V1 divided by 1 ohm and I2 is equal to V2 divided by 1 ohm. ठीक आहे. मग V1 आणि V2 ची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे. That is 12 volt and 6 volt. Okay. So put the values and calculate IN, that is Norton's current. ओके. सो नॉर्टन्स करंट आपल्याला भेटलेला आहे दॅट इज 18 अँपियर. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय आहे अकॉर्डिंग टू द स्टेप्स ऑफ नॉर्टन्स थिअरम. सी नेक्स्ट स्टेप थर्ड स्टेप विल बी फाइंड नॉर्टन्स इम्पिडन्स ZN. just like Thevenin's theorem we can also find out ZN फाइंड आउट करायचं जर असेल तर आपण काय करतो रिप्लेस द करंट सोर्सेस अँड व्होल्टेज सोर्सेस विथ देअर इंटरनल impedances, right now, and in the circuit diagram only voltage sources they have given, right? So these voltage sources are replaced with their internal impedance of voltage source is 0, right? Therefore more current will flow through that particular branch. बरोबर ना. त्यामुळे आपण काय करायचे हे व्होल्टेज सोर्सेस जे आहेत ते शॉर्ट करायचे. नेक्स्ट डायग्राम मध्ये मी काढलेला आहे इथे यू कॅन सी दिस. आय हॅव शॉर्टेड दिस व्होल्टेज सोर्सेस हिअर लाईकवाईज, राईट ना. आणि ए आणि बी पाथ जी होती ती ऑलरेडी तुमची जशाला तशीच आहे जी की शॉर्ट आहे ए अँड बी पाथ. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दीज टू रेजिस्टर्स 1 ohm and 1 ohm? Obviously these two resistances are connected in parallel. Therefore Norton's impedance value is nothing but 1 ohm is in parallel with 1 ohm. जेव्हा दोन रेजिस्टन्सेस दिलेले असतात आणि दोन्ही रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट केलेले असतात आणि दोन्ही रेजिस्टन्सची व्हॅल्यू सेम असते तेव्हा इक्विव्हॅलेंट इम्पिडन्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे हाफ ऑफ दॅट इम्पिडन्स, राईट ना. सो ZN इज इक्वल टू हाफ ऑफ 1 मीन्स व्हॉट इट इज 0.5 ओहम. ठीक आहे. त्यानंतर नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचे आपल्याला. सिंपल. नेक्स्ट स्टेप इज ड्रॉ नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट विच कन्सिस्ट ऑफ अ करंट सोर्स अँड अ इम्पिडन्स ZN. बरोबर ना. विच कन्सिस्ट ऑफ अ करंट सोर्स IN आणि इम्पिडन्स ZN. आता सी आयन चे मी एरो जे आहे ते अपवर्ड डायरेक्शनला दिलेला आहे. अपवर्ड डायरेक्शनला का ठेवला एरो आता तुम्ही बघू शकता. अपवर्ड डायरेक्शनला एरो यायचं कारण काय आहे. सी ही तुम्ही सर्किट डायग्राम बघत असाल. ठीक आहे. तुमची मेन सर्किट डायग्राम. दिस इज नथिंग बट युअर मेन सर्किट डायग्राम. सी ह्या सर्किट डायग्राम मध्ये V1 सोर्स आणि V2 सोर्स, ठीक आहे, हे दोन्ही पण सोर्स कसे कनेक्ट केलेले आहेत प्रॉपर मॅनर मध्ये कनेक्ट केलेले आहेत. प्रॉपर म्हणजेच काय निगेटिव्ह इज कनेक्टेड टू ग्राउंड अँड पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू VCC. आता इथे निगेटिव्ह ग्राउंड दिलेला नाहीये म्हणजेच काय बाय डिफॉल्ट इट इज नथिंग बट युअर ग्राउंड. Okay, so when negative terminal is connected to the ground and positive terminal is connected to the VCC, then that source is nothing but your proper source or it is a positive source. आणि पॉझिटिव्ह सोर्सला आपण कसं कनेक्ट करतो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजेच काय करंट सोर्स जर आपल्याला मेन्शन करायचा असेल तर इट मस्ट बी शोन ऍज अ अपवर्ड एरो. ठीक आहे. सो हिअर you can draw the circuit likewise. So this is nothing but your Norton's equivalent circuit which consists of a current source IN and ZN as a impedance. ठीक आहे ना. आता आपल्याला विचारले काय क्वेश्चन मध्ये फाइंड करंट फ्लोइंग थ्रू 2 ओहम रेजिस्टन्स. बरोबर. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं. मग शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय तो 2 ओहम रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्ट करायचा आहे इथे ए आणि बी टर्मिनलला. मी असं कनेक्ट केलेलं आहे इथे 2 ओहम रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि मला ह्याच्यामधून फ्लो होणारा करंट कॅल्क्युलेट करायचंय. दॅट करंट इज नथिंग बट द लोड करंट IL. ओके. आता सी लोड करंट IL हे तुम्ही सर्किट डायग्राम जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक करंट सोर्स आहे आणि 2 पॅरलल रेजिस्टन्सेस आहेत, राईट ना. सो द करंट फ्लोइंग थ्रू दिस ब्रांच कॅन बी फाइंड आउट बाय युझिंग करंट डिवायडर रूल. करंट डिवायडर रूल काय आहे आपला टोटल करंट into
अपोजिट ब्रांच रेजिस्टन्स. मला ह्या ब्रांच मधला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे माझी अपोजिट ब्रांच कुठली झाली? ही ब्रांच झाली अपोजिट ब्रांच. दॅट इज नथिंग बट Zn. Therefore 18 into Zn divided by total resistance of the circuit. Total resistance of the circuit is Zn plus RL. So Zn व्हॅल्यू किती आली आपली 0.5 आणि RL ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, दॅट इज 2 ओहम. So Zn plus RL is 0.5 plus 2 ohm. So finally you got the answer, that is load current or current flowing through this load resistance 2 ohm is nothing but your 3.6 ampere. I hope all of you got this. समजलं का ऋतुजा, चेतन? Yes, ma'am. हा मॅडम. चेतन समजलं का? हो समजलं मॅडम. Very good. Then next problem we'll take. Right? This question is asked in previous exam. See, May 2019. माझ्या नोट्स मध्ये तुम्ही रेफर केला तर त्या नोट्स मध्ये कुठला क्वेश्चन कुठल्या इयरला विचारलेला आहे तो दिलेला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो अप्लाय नॉर्टन्स थिअरम टू फाइंड करंट फ्लोइंग थ्रू 5 ओहम रेजिस्टर. मग सर्किट डायग्राम मध्ये चेक करायचं की 5 ओहम रेजिस्टन्स कुठे दिलेला आहे. हे इथे दिलेलं आहे. टर्मिनल ए आणि बी मी मार्क करून ठेवलेले आहेत. राईट ना. So this is terminal A and this will be your terminal B. Okay. Then what's wrong with this? So short the branch. आता first step आपली काय आहे? Remove the branch and short the branch. Right ना. Remove the branch and short the branch. Remove करायची आणि short करायची आणि त्याला टर्मिनल A आणि B नाव द्यायचे. ठीक आहे. Now this diagram can be converted into this diagram. See, I have shorted this branch. Okay, this is nothing but your terminal A and this will be your terminal B. Okay, आता तुम्हाला काय करायचंय, ह्या ब्रांच मधला मीन्स टर्मिनल ए आणि बी मधला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय आणि टर्मिनल ए आणि बी मधला करंट फाइंड आउट करायचंय नॉर्टन्स थेरम मध्ये. ठीक आहे ना. सो आता तुमच्या राईट हँड साइडला जर तुम्ही बघितलात सर्किट डायग्रामच्या तर दोन रेजिस्टर्स आहेत, 1 ohm and 1 ohm. Right now these two resistances are connected in parallel with each other, isn't it? And this whole assembly is connected in series with 2 ohm resistor. So we can calculate तुमचे राईट हँड साइडचं इम्पिडन्स जर कॅल्क्युलेट केलं तर दॅट इज नथिंग बट 2.5 ओहम. 2.5 ओहम कसं आलं? 1 ohm is in parallel with 1 ohm and this whole assembly is in series with 2 ohm. Therefore I have written this formula. 2 plus 1 is in parallel with 1. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, जेव्हा दोन रेजिस्टन्स कनेक्ट केलेले असतील एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असेल आणि दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर त्याचं पॅरलल कॉम्बिनेशन काय असतं? हाफ ऑफ दॅट व्हॅल्यू असतं, अर्ध असतं. ठीक आहे. अर्ध म्हणजेच काय? आता इथे 1 ओहम रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे, अर्ध म्हणजे 0.5 आलं त्याचं. ठीक आहे. सो 0.5 इज इन सिरीज विथ 2 ओहम. Therefore the total impedance at the right hand side is nothing but your 2.5 ohm. बरोबर. म्हणजे तुम्हाला ही सर्किट डायग्राम भेटली. 30 एम्पियर करंट सोर्स इज गिवन. राईट. आयन. आता one important thing is that if you see the circuit diagram, see this is a short path. Okay, as this is a short path, whether the current will flow through this resistance, which is 5 ohm. Yes, whether the current will flow through this resistance. If a shorted path is in parallel with this resistance, right? Current generated is given here, that is 30 ampere. Right now this total current is nothing but the 30 ampere. This 30 ampere current will flow in this direction, right now. ह्या करंटच्या डायरेक्शननी तो फ्लो होणार. बट दिस करंट विल नॉट एंटर इनटू दिस ब्रांच. Why not enter? Because a shortest path is just parallel with that particular branch. ह्या ब्रांच मधून करंट फ्लो होत नाही. का होत नाही? करंट फ्लो होत नाहीये कारण त्याच्या जस्ट बाजूने आपल्याला एक शॉर्टेस्ट पाथ आपण काढलेली आहे. बरोबर. म्हणजेच काय? ह्या ब्रांच मधून करंट फ्लो होणारा जो असतो that is nothing but 0. Okay, so current flowing through this branch is nothing but 0. When current flowing through a particular branch is 0, then it will act as a open circuit. बरोबर. आता ह्या ब्रांच मधून करंटच फ्लो होत नाहीये म्हणजे ही ब्रांच पूर्ण काय करायची? काढून टाकायची. ठीक आहे. जर समजा मी ह्या ब्रांच काढून टाकली आणि मला ह्या ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचा अकॉर्डिंग टू नॉर्टन्स थिअरम.
ठीक आहे. सो मी हाऊ आय कॅन फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू दिस ब्रांच. येस, IN इज इक्वल टू, आता मी करंट डिवायडर रूल अप्लाय करू शकते. ठीक आहे ना. माझं करंट डिवायडर रूल काय आहे? IN इज इक्वल टू टोटल करंट इनटू अपोजिट ब्रांच रेजिस्टर डिवायडेड बाय टोटल रेजिस्टर. आता तुम्ही सर्किट डायग्राम जर ही पाहिलात तर ह्या सर्किट डायग्राम मध्ये दोन रेजिस्टर्स आहेत. एक रेजिस्टर हा आहे, राईट. समजा ह्याला आपण R1 कन्सिडर करूया आणि ह्याला कन्सिडर करूया R2 कन्सिडर करूया. ओके. आता आणि हा रेजिस्टर तर तुम्ही काढूनच टाकलेला आहे, कारण करंट फ्लोइंग थ्रू दिस ब्रांच इज 0, राईट ना. सो ओनली टू ब्रांच रेजिस्टन्सेस आर देअर, R1 and R2. ओके. सो R1 इज रेजिस्टन्स ऑफ द शॉर्टेस्ट ब्रांच. किती असायला पाहिजे? किती असतं? ज्या ब्रांच मधून जी ब्रांच आपण शॉर्ट केलेली असते त्या ब्रांचचं रेजिस्टन्स असतं 0, बरोबर ना. रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 असते म्हणूनच ती शॉर्ट केलेली असते. सो इट इज 0. ठीक आहे. आणि हा R2 इज ऑलरेडी गिवन, दॅट इज 2.5 ओहम. सो इट इज 2.5 ओहम. समजते का मी काय सांगतेय? Yes, ma'am. व्हेरी गुड. चेतन, मॅडम ते ब्रांच मध्ये करंट का फ्लो होत नाही? ह्या ब्रांच मध्ये करंट फ्लो होत नाही कारण तुम्ही जस्ट त्याच्या पॅरललला एक शॉर्ट पाथ काढता. म्हणजेच काय, इथून फ्लो होणारा जो करंट आहे असा, तो इकडं न जाता तो डायरेक्ट ह्याच्यामध्ये जातो, सरळ ह्या ब्रांच मध्ये जातो करंट. कारण ही शॉर्टेस्ट पाथ आहे, शॉर्ट पाथ. जर समजा आपण एखाद्या रेजिस्टन्सला पॅरलल आता समजा तुम्ही ब्रेडबोर्ड वरती एखादा एक्सपेरिमेंट करणार असाल, एक रेजिस्टन्स लावलाय आणि त्या रेजिस्टन्सला पॅरलल मध्ये एक फक्त वायर जर टाकली तुम्ही, तर त्या रेजिस्टर मधला करंट जो आहे तो 0 दाखवतो. तुम्ही प्रॅक्टिकली पण बघू शकता. सो करंट विल नॉट फ्लो थ्रू दिस ब्रांच. करंट फ्लोइंग थ्रू दिस ब्रांच इज नथिंग बट 0 एम्पियर. 0 एम्पियर आलं. 0 एम्पियर आल्यामुळे हा रेजिस्टर मी काढून टाकलेला आहे. हा रेजिस्टर काढून टाकल्यामुळे माझ्या सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स झाले? आता किती ब्रांचेस झाले? 2च ब्रांचेस झाले. एक ही शॉर्टेस्ट ब्रांच आणि दुसरा हा रेजिस्टन्स 2.5 ओहम. ठीक आहे ना. म्हणजे मला मी करंट फ्लोइंग थ्रू दी शॉर्टेस्ट पाथ जी आहे ती मी इझिली कॅल्क्युलेट करू शकते बाय युझिंग करंट डिवायडर रूल. ठीक आहे. आता करंट डिवायडर रूल नुसार मला काय असणार आहे? IN इज इक्वल टू टोटल करंट इंटू अपोजिट ब्रांच रेजिस्टर डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स म्हणजेच R1 प्लस R2. आता R1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. का 0 असणार आहे? कारण ती ब्रांच शॉर्ट असते. जर ब्रांच शॉर्ट कधी होते? जर त्याच्यातला इम्पिडन्स जो असतो, रेजिस्टन्स जो असतो तो 0 असल्यानंतर ती ब्रांच शॉर्ट होते. ठीक आहे ना. म्हणजे हे R1 काय आलं? 0 आणि R2 ची व्हॅल्यू आली 2.5 ओहम. ठीक आहे. सो IN इज इक्वल टू दॅट इज 30 एम्पियर. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेप इज फाइंड ZN. ZN फाइंड आउट करतो म्हणजे नॉर्टन्स इम्पिडन्स फाइंड आउट करतो. जस्ट लाईक थिवेनिस थिअरम, नॉर्टन्स इम्पिडन्स कॅन बी फाइंड आउट बाय रिप्लेसिंग द व्होल्टेज सोर्सेस अँड करंट सोर्सेस विथ देअर इंटरनल इम्पिडन्सेस, राईट ना. आणि सर्किट डायग्राम मध्ये तुम्ही बघाल, ठीक आहे, काय दिलेलं आहे? करंट सोर्स दिलेला आहे, राईट. करंट सोर्स इज रिप्लेस्ड विथ देअर इंटरनल इम्पिडन्स. आता करंट सोर्सचा इंटरनल इम्पिडन्स किती असतो? इन्फिनिटी असतो, राईट ना. जर समजा करंट सोर्सचा इंटरनल इम्पिडन्स इन्फिनिटी असेल तर करंट फ्लोइंग थ्रू दॅट ब्रांच किती असेल? काय असतं? काय ठेवायला लागतं? ओपन ठेवायला लागतं का शॉर्ट करायला लागतं? जर इन्फिनिटी असेल, इन्फिनिटी इम्पिडन्स असेल तर करंट त्या ब्रांच मधून फ्लो होणारच नाहीये, बरोबर. जर करंट त्या ब्रांच मधून फ्लो होत नसेल तर आपल्याला ते ब्रांच काय करायला लागते? ओपन ठेवावी लागते. सो आय हॅव केप्ट इट ऍज अ ओपन. आता ओपन ठेवलंय म्हणजे ह्या ब्रांच मधून करंट फ्लो होतो का आता? येस. करंट, वेदर द करंट विल फ्लो थ्रू दिस ब्रांच? नो. देअरफॉर इट विल ऍक्ट ऍज अ ओपन सर्किट. ओके. आता हे ओपन सर्किट झालं म्हणजे तुम्हाला इक्विव्हॅलेंट इम्पिडन्स काढायचा असेल बिटवीन टर्मिनल A आणि B मधलं इक्विव्हॅलेंट इम्पिडन्स काढायचा असेल, म्हणजेच काय ZN काढायचं असेल तर कसं करणार? आता 2 ओहम आणि 0.5 ओहम इज नथिंग बट 2.5 ओहम, इजंट इट. आणि हा 5 ओहमचा एक मी रेजिस्टन्स इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. हा तर मला काढूनच टाकावा लागणार कारण ओपन असल्यामुळे ह्या ब्रांच मधून करंट फ्लो होतच नाहीये. Therefore ZN means impedance between terminal A and B is nothing but 5 is in parallel with 2.5 ohm. It is nothing but 2.5
ओहम. ठीक आहे ना. सो झेडएन इज काय काय आलं आपलं 1.67 ओहम. कळलं का कसं आलं झेडएन? Yes, ma'am. दोघांनी पण रिप्लाय द्यायचा आहे आन्सर मी केल्यानंतर, क्वेश्चन विचारल्यानंतर. हो मॅडम, कळालं. ओके. म्हणजे आता तुमच्याकडे झेडएन पण आहे, आयएन पण आहे, राईट ना. नेक्स्ट स्टेप काय आहे? ड्रॉ द नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट, राईट. नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट काय आहे? नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट इज कन्स्ट्रक्टेड बाय युजिंग अ करंट सोर्स इज इन पॅरलल विथ इम्पिडन्स, राईट ना. सो करंट सोर्स इज, आता ह्याचा एरो बघा तुम्ही कसा आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, जे की ऑलरेडी दिलेलं आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. त्यामुळे मी काय केलं, इट इज 30 एम्पियर अँड झेडएन इज 1.67 ओहम. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले आता? फाइंड करंट फ्लोइंग थ्रू 5 ओहम रेजिस्टर. मग 5 ओहम रेजिस्टर काय करायचा? ए आणि बी टर्मिनल मध्ये जोडून टाकायचा. ठीक आहे. ए आणि बी टर्मिनल मध्ये 5 ओहम रेजिस्टन्स तुम्ही जोडून टाकला. ठीक आहे. नंतर आपल्याला काय करायचे? करंट फ्लोइंग थ्रू दिस 5 ओहम ब्रांच इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग करंट डिवायडर रूल अगेन, राईट. You know the total current, you know the opposite branch, right? So you can easily find out current flowing through this load resistance. So total current is 30 ampere into opposite resistance is 1.67 and divided by total resistance, that is 1.67 plus 5. Therefore IL is equal to 7.5 ampere. I hope both of you got the same, isn't it? Yes, ma'am. चेतन रिप्लाय देत नाहीयेस तू. हो मॅडम, दे आलो पण आवाज येईना तुमच्या. आवाज येईना. तुझा आवाज मला येत नाही. आता आला की. मी क्वेश्चन विचारल्यानंतर जेवढे तिथे आहेत त्यांनी सगळ्यांनी रिप्लाय द्यायचंय. ओके. हो. हा. Then next question is also asked in previous exam, that is May 2016 for 4 marks. Right? And this example is for AC analysis or for AC source. Using Norton's theorem, find current flowing through the load which is connected between terminal A आणि B. त्यांनी टर्मिनल A आणि B ऑलरेडी दिलेले आहेत. ठीक आहे. टर्मिनल A, टर्मिनल B. टर्मिनल A आणि B मध्ये काय कनेक्टेड आहे? दॅट इज 5 ओहम रेजिस्टर अँड 1 कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, दॅट इज -J5, isn't it? So find the current flowing through this branch. How to find the current flowing through this branch? Apply Norton's steps, right? Very first step is what? Remove the branch. Remove करायचं, तिथे टर्मिनल A आणि B मेन्शन करायचे आणि त्या ब्रांचला शॉर्ट सर्किटेड पाथ कनेक्ट करायची. म्हणजे मी ही ब्रांच काय केली? रिमूव्ह केली आणि तिथे एक शॉर्ट सर्किटेड पाथ मी असे टाकून दिली. ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिकली शॉर्ट सर्किटेड पाथ जर टाकायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागते? एक वायर टाकायला लागते. ए आणि बी टर्मिनलच्या मध्ये एक वायर टाकली की ती पाथ शॉर्ट होऊन जाते. ठीक आहे. सो दिस सर्किट इज कन्वर्टेड इनटू दिस सर्किट, राईट. नाउ नेक्स्ट स्टेप इज व्हॉट? फाइंड नॉर्टन्स current. How to find Norton's current? Norton's current means what? Current flowing through that shorted path, right? Current flowing through the shorted path is nothing but Norton's current, right ना. आता तुम्ही बघाल, आता सेम इथे सुद्धा चेतन, ह्या ब्रांच मधून करंट फ्लो होणार का सांग? नाही मॅडम. नाही होणार. का होणार नाहीये? कारण ह्या ब्रांचच्या पॅरललला हे शॉर्टेस्ट पाथ आहे आपली. त्यामुळे ही ब्रांच काय होणार? करंटच फ्लो होणार नाही. त्यामुळे ह्या ब्रांच मधला करंट किती असणार आहे? करंट किती असतो? 0, राईट. जर करंट 0 असेल तर इट विल ऍक्ट एज अ ओपन सर्किट, राईट ना. म्हणजे ही ब्रांचच पूर्ण काढून टाकावी लागणार आपल्याला. जर समजा ही ब्रांचच काढून टाकली तर आपण करंट फ्लोइंग थ्रू दिस शॉर्टेस्ट पाथ काढू शकतो. I is equal to, by using formula, I is equal to V by R. I is equal to V एक मिनिट, हे काय झालं? I is equal to V divided by R. Okay, V divided by R. Voltage source is given, that is 100 angle 0 degree. Okay, so you can put the value 100 angle 0 degree. आणि R ची व्हॅल्यू काय येणार आता? minus J5. Okay, so put here -J5 and find the value of IN, that is Norton's
करंट whose value is 20 angle 90 degree. आली का चेक करा तुम्ही. Yes, ma'am. Answer आले. आन्सर आलं. हो आलं मॅडम. Very good. So Norton's current is nothing but your 20 angle 90 degree ampere. Now next step is find Zn. Zn जर find out करायचं असेल तर आपण काय करतो? Yes, how to find Zn? Zn can be find out by replacing the voltage sources and current sources with their internal impedance, isn't it? आता in the circuit diagram only voltage source is given. So replace this voltage source with short circuited path. आपल्याला काय करावं लागेल आता? असं शॉर्ट सर्किट पाथ काढावं लागेल. मी काढले नेक्स्ट डायग्राम मध्ये, चेक करा. सी दिस डायग्राम. येस, आय हॅव शॉर्टेड दिस पाथ. ओके, शॉर्ट सर्किट पाथ काढलं कारण मला Zn कॅल्क्युलेट करायचंय. Zn इज नथिंग बट इम्पिडन्स बिटवीन टर्मिनल ए आणि बी, राईट? ह्याच्यामधलं इम्पिडन्स मला कॅल्क्युलेट करायचंय Zn. So Zn is equal to what is the relation between these two? Yes, what is the relation between 5 plus J5 and minus J5, whether they are connected in series or parallel? Parallel. They are connected in parallel. Very good. So as they are connected in parallel, and parallel combination of these two branches is nothing but 5 plus J5 is in parallel with minus J5. And answer will be 7.07 angle minus 45 degree. Calculate करा आणि मला सांगा बरोबर आलं का? आलं का आन्सर? Yes, ma'am. I'm waiting for another reply. किती आलं मॅडम आन्सर? 7.07 angle minus 45 degree. आलं मॅडम. आलं. व्हेरी गुड. सो Zn. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? ड्रॉ नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट which consists of a current source is in parallel with a impedance Zn. बरोबर. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे फाइंड करंट फ्लोइंग थ्रू ब्रांच ए आणि बी. आता ए आणि बी मध्ये काय होतं? 5 आणि J5 होतं. बरोबर ना? यू कॅन सी द क्वेश्चन हिअर. कुठे आहे? हे बघा, ए आणि बी मध्ये काय दिलेलं आहे? 5 आणि J5 दिलेलं आहे, राईट? अँड दीज आर कनेक्टेड इन series. So I can write this combination as 5 minus J5. So I can write this as a 5 minus J5. Okay. So it is 5 minus J5. I have written here, see, 5 minus J5. Okay. Now current through 5 minus J5 is calculated or is find out by using current divider rule. And current divider rule काय आहे आपला? Total current into opposite branch resistance divided by total resistance. Okay. So total current is given or you can calculate it, that is iron 20 angle 90 degree into opposite branch resistance is 7.07 angle minus 45, which is nothing but Zn, right now? So iron into Zn divided by Zn plus RL. Find out the answer. This is nothing but your answer. आलं का? चेक करा. सी 20 अँगल 90 डिग्री आणि इथे काय 7.07, बरोबर ना? आणि खाली काय येणार? 5 प्लस 5 इज नथिंग बट 10 मायनस J10, राईट ना? सो खाली डिनॉमिनेटरला येणार 10 मायनस J10. सॉरी, इथे काय लिहिलं मी? 10 मायनस J10 असायला पाहिजे ना. इट इज 10 मायनस J10. मला आता डिव्हिजन करायचंय, राईट ना?
सो डिव्हिजन करण्यासाठी मला काय करायला लागतं? येस, डिव्हिजन करण्यासाठी कन्वर्ट दिस rectangular into polar form. Convert this rectangular 10 minus j10 into polar form and then divide. 10 minus j10 is given in rectangular form, and polar form of 10 minus j10 is nothing but 14.14 angle minus 45 degree, isn't it? Now you can divide these two parameters and the answer is 10 angle 90 degree. आलं का? Yes, ma'am. Very good. चेतन, बेरगी चेतन आन्सर आलं का? हो आलं मॅडम. Very good. Take down another problem. Find Norton's equivalent circuit between A and B. Draw the circuit diagram. Draw the circuit diagram. Try to solve it. Okay, we'll stop here. Try to solve it. It is as a homework. Okay, draw the circuit diagram. 20 volt, 4 ohm, 8 ohm. Okay, we'll stop here.